आपण ब्रेस्ट फिडिंगची माहिती सांगणारा एक व्हिडिओ केला आणि त्या व्हिडिओवरती अनेक कमेंट्स आल्या की जर आईला दूध येत नसेल तर आम्ही काय केलं पाहिजे. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये 3 अशा गोष्टी सांगणार आहे की ज्याच्यामुळे दूध येण्यामध्ये अडथळे निर्माण होतात. त्या 3 गोष्टी कोणत्या? पहिली गोष्ट स्लीप डिप्रायव्हेशन, म्हणजे झोप नसणं. बाळाचा जन्म झाल्यानंतर प्रत्येक आईला झोप मिळत नाही, कारण आपला खूप सारा वेळ त्या बाळाचे केअर करण्यामध्ये, त्याच्या फीडिंगमध्ये वगैरे खूप जात असतो आणि स्लीप डिप्रायव्हेशन होतं. आणि स्लीप डिप्रायव्हेशन झाल्यामुळे स्ट्रेस निर्माण होतो, डिप्रेशन येतं आणि या गोष्टीमुळे हॉर्मोनल चेंजेस होतात आणि त्यामुळे दूध येत नाही. मग आता ह्यावरती उपाय काय करायचा? तर शक्यतो ब्रेस्ट फिडिंगसाठी आईकडे आपण बाळ ठेवू शकतो, पण ब्रेस्ट फिडिंग झाल्यानंतर आईसोबत असणारे केअरटेकर्स त्या बाळाला बर्पिंग वगैरे करू शकतात किंवा डायपर वगैरे चेंज करणं यासारख्या गोष्टी बाळाचे बाबा करू शकतात किंवा बाळाची आजी करू शकते, बाळाच्या आजोबा करू शकतात, जेणेकरून आईला थोडा वेळ विश्रांती मिळेल, तिला थोडीशी झोप मिळेल आणि यामुळे फायदा होईल. आता खूपदा झोप मिळावी म्हणून पेरेंट्स काय करतात तर फॉर्म्युला फीड देतात, बॉटल फीडिंग करतात. पण तुम्हाला माहिती आहे, अशा स्टडीज झालेल्या आहेत की फॉर्म्युला फीड बेबीच्या मदर्सना झोप मिळत नाही. त्याच्यापेक्षा ब्रेस्ट फीड केलेल्या मदर्सना जास्त चांगल्या प्रकारे झोप घेता येते, कारण फॉर्म्युलामध्ये खूप सारी तयारी करावी लागते आणि सगळ्यात भांड्यांची वेगवेगळी काळजी घ्यावी लागते, हायजीन मेंटेन करावी लागते आणि ह्यापेक्षा ब्रेस्ट फिडिंग करणं जास्त सोपं आहे. त्यामुळे स्लीप डिप्रायव्हेशन रोखण्यासाठी सुद्धा आपल्याला ब्रेस्ट फिडिंगच जास्त करावं लागेल, जेणेकरून बाळ जास्त वेळ चांगल्या प्रकारे झोपेल. तर ही गोष्ट आपण फॉलो करू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पेन. आईला जर कुठल्या प्रकारचं पेन होत असेल, म्हणजे कुठेतरी दुखत असेल, कधी कधी टाक्यांमध्ये दुखत असतं, कधी कधी पाठीमध्ये दुखत असतं, तर त्याची कारणं शोधली पाहिजेत आणि ते पेन कमी होण्यासाठी वेगवेगळी काळजी घेतली पाहिजे. कारण आईला जर पेन होत असेल तर ते त्याच्यासाठी एक स्ट्रेसफुल फॅक्टर होऊ शकतो आणि या स्ट्रेसमुळे सुद्धा दूध येण्यामध्ये अडथळे येतात. तिसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सायकोलॉजिकल फॅक्टर्स, म्हणजे कोणत्याही प्रकारचा दबाव जर आईवरती असेल किंवा बाळाच्या जन्माच्या वेळी काही प्रॉब्लेम्स आले असतील किंवा बाळ काचेच्या पेटीमध्ये असेल किंवा आईच्या फिजिकल काही गोष्टी असतील किंवा घरामध्ये काही गोष्टी घडलेल्या असतील, तर आईला कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस असेल, सायकोलॉजिकल स्ट्रेस असेल, तर याच्यामुळे सुद्धा दूध कमी होतं. आणि हा सायकोलॉजिकल स्ट्रेस कमी करण्यासाठी आईला स्वतःला पण काही काळजी घ्यावी लागते. त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील जे मदत करणारे लोक आहेत, केअरटेकर्स आहेत, आजी असेल, सासू असेल, आई असेल किंवा तिचा नवरा असेल, म्हणजे बाळाचे बाबा असतील, तर यांना सुद्धा काही गोष्टी कराव्या लागतात आणि त्या कोणत्या गोष्टी करायच्या हे आपण नेक्स्ट रील मध्ये पाहणार आहे. परंतु तुमच्या दूध येण्यामध्ये ह्या 3 गोष्टी तर अडथळा ठरत नाहीयेत ना, हे तुम्ही नक्की बघून घ्या आणि ह्या गोष्टी कमी करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला दूध नक्की येईल. आणि यासारख्याच स्तनपानाविषयी, ब्रेस्ट फिडिंग विषयी, चाइल्ड केअर विषयी, प्रेग्नन्सी विषयी काहीही माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा आणि तुमचे प्रश्न कमेंटमध्ये विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. धन्यवाद. डॉक्टर मॉम.